जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्यापासून पोळ्या। तर शेंगदाणे आपण अशा पद्धतीने गरम असे भाजून घेतलेले आहेत, छान असे खमंग भाजले गेलेले आहेत। आता ह्याला थंड करून घ्यायचंय आणि थंड झाल्यानंतर ना मग आपण याचे पूर्ण साल काढून घेणार आहोत। नाही निघाली तरी पण जेवढी निघेल तेवढी काढून घ्यायची आहे। तुम्ही अशा पद्धतीने पण घेऊ शकता किंवा अशा टॉवेलमध्ये, एखाद्या किचन टॉवेलमध्ये अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे घालून लाटण्याला थोडंसं असं मारून घ्यायचं आहे आणि मग आपले ह्याची पूर्ण साल पण निघते। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मारून अशा पद्धतीने साल काढून घेतले। तर ह्याला पाकडून घ्यायचं आहे सुपाने आणि अशा पद्धतीने आपण शेंगदाणे पाकडून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं घेतले, यामध्ये आपण शेंगदाणे घेतले आहेत, वेलची घेतलेली आहे, जायफळ घेतलेलं आहे। आता हे आपण बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला हवा तेवढा गूळ टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आणि आता हे वाटून घेतलेलं आहे, यामध्ये मी 2 पळी तूप टाकणार आहे, तर तुम्ही 1 पळी पण टाकू शकता। तर अशा पद्धतीने हे मिश्रण मी आणखीन एकदा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार होतं, एकदम टेस्टी आणि खाण्यासाठी इतकं पौष्टिक छान असं हे तयार होणार आहे सारण। तर पीठ आपण असंच जसं आपण पोळ्यांसाठी मळतो तशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे। तर ह्याची अशी पारी करून घेतलेली आहे। तर मी हे कूट आपण चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एका साईडला मोठाडा आलेला आहे, एका साईडला बारीक। आणि चाळून घेतल्यावरती ह्याचे इतके छान उत्तम अशा पोळ्या होतात आणि काटोकाट असं पूर्ण याचं कूट पसरतं। आणि तुम्ही याचा एकदा चाळलेल्या ह्याची करून बघा आणि एकदा न चाळलेल्या कूटाची करून बघा, तर तुम्हाला फरक जाणवेल। एकदम सुपर डुपर हिट अशी पोळी होणार आहे। तर मी अशा पद्धतीने ही पूर्ण या पारीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि यामध्ये चाळलेले पीठ किंवा ते पुरण भरपूर प्रमाणात या पोळीमध्ये बसतं। तर अशा पद्धतीने मी ही पोळी पूर्ण अशी लाटून घेतलेली आहे पीठ लावून। तर तुम्ही बघू शकता अजिबात फुटत नाही, काही नाही, एकदम उत्तम अशी लाटली जाते आणि त्रास पण कोणताही होत नाही। तर अशा पद्धतीने ही पूर्ण आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आपण न चाळता पण लाटल्यानंतर ना ती पोळी अचानक अशी अधूनमधून फुटते आणि बघू शकता किती स्मूथ अशी लाटली गेलेली आहे आणि भाजताना पण उत्तम अशी भाजली जाते, अजिबात फुटत नाही। तुम्ही एकदा बघा आणि सगळ्याच्या सगळ्या पोळ्या आपल्या फुगणार आहेत। तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने पण ट्राय करून बघा, तुम्ही हीच पद्धत फॉलो करसाल नेहमी। तर इतके टेस्टी होतात पोळ्या ह्या आणि तूप टाकल्यामुळे एकदम छान अशा, अजिबात चिवट वगैरे होत नाहीत। तर ह्या जी आपल्याला डब्यात वगैरे द्यायची असेल तर पूर्ण वाफ काढून थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरा, त्यामुळे चिवट होणार नाही आणि आहे अशी टेस्ट डब्यामध्ये राहील। तर तुम्ही अशा पद्धतीने पोळ्या केल्यानंतर ना मुलांना तर खूप आवडतील, पण सगळ्यांनाच आवडतील। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता चाळलेल्या पुरणाची एकदम भारी पोळी होणार आहे आणि बिना चाळलेल्या पुरणाची आपली पोळी सारखी फुटणार आहे। आणि तुमच्या मिक्सरमध्ये किती बारीक होत बी असलं तरी पण तुम्ही एकदा चाळून अशा पद्धतीने करून बघा आणि मग ह्याची एक ना एक पोळी अशी फुगली जाणार आहे। तर अशा पद्धतीने आपण